नमस्ते, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवत आहे खमंग अशी आळूची वडी। त्यासाठी मी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये चटणी, मीठ, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतलेले आहे। ओले खोबरे बारीक करून घातलेले आहे। शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर, अर्धा लिंबू पिळून घ्यावा आणि थोडीशी हळद घालावी। ते सर्व एकत्र करून पाणी घालून भज्याच्या पिठासारखे मळून घ्यावे। येथे तुम्ही बघू शकता। त्यामध्ये अर्धा चमचा सोडा घालून हलवून घ्यावे। मी इथे आळूची पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यावरती असे आपण तयार केलेले पीठ लावावे आणि एकावर एक पाणी ठेवून त्याची गोल अशी सुरळी करून घ्यावी आणि चाळणीला तेल लावून मी ते त्यामध्ये ठेवलेले आहेत आणि 15 मिनिटे ते झाकून ठेवावे। येथे तुम्ही बघू शकता आपले आता आळूच्या वड्या तयार आहेत। थंड झाल्यानंतर कट करून घ्याव्यात आणि तव्यामध्ये तेल घालून त्या चांगल्या खमंग अशा दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा। येथे तुम्ही बघू शकता तयार आहे आपली आळूची वडी। ही वडी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती तुमची आळूची वडी। धन्यवाद।